नमस्कार, निकिताज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। थंबनेल बघून तुम्हाला वाटलंच असेल की कोणती रेसिपी आहे बरं। अंड आणि केळी घालून अगदी स्वादिष्ट आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। खूपच स्वादिष्ट लागते। फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी पूर्णतः समजेल। ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणार आहे, तर नक्की ट्राय करून बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर या रेसिपी करता मी इथे एक केळी आणि एक अंड घेतलेला आहे। तर केळीचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी कट करून घालायची आहे। आता केळी मी इथे कट करून घातलेली आहे। अंड आपल्याला फोडून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे। तर इथे एकच अंड्याचा यूज मी केलेला आहे। त्यानंतर अर्धा वाटी साखर यात घातली आणि इथे हे व्हॅनिला एसेन्स मी यूज केलेला आहे। समजा तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर वेलची पावडर घातली तरी चालेल। आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर हे मिक्सरला मी फिरवून घेतलंय। असं केल्यामुळे अंड छान असं फेटलं जातं आणि त्याचा वास देखील येत नाही। आता यामध्ये आपल्याला अर्धा वाटी मैदा घालायचा आहे। मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ यूज केलं तरी चालेल। त्यानंतर इथे 2 ते 3 चमचे आपल्याला तेलाचे घालायचे आहे। यामुळे खूपच छान आपली रेसिपी बनणार आहे। हे देखील आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून मैद्याच्या गाठी होणार नाही। आता बॅटर छान असं तयार झाले। एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया। तर एका बाउलमध्ये मी हे काढून घेत आहे। तुम्हाला समजलंच असेल की आज आपण पॅनकेक बनवणार आहोत। तर अतिशय स्वादिष्ट हे पॅनकेक बनतात, त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा। अगदी झटपट बनतात। आता यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। मिक्सरमध्ये आपण फिरवून घेतले त्यामुळे अजिबात गाठी राहत नाही। आता इथे अर्धा चमचा मी बेकिंग पावडर घातलेली आहे। बेकिंग पावडर घातल्यामुळे खूप छान असे फ्लफी असे पॅनकेक आपले तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात। केक बनवायला वेळ नसेल तर तुम्ही ही झटपट पॅनकेक बनवून खा, अगदी स्वादिष्ट लागतात। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट ही प्रोसेस करायची आहे। इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी छान आपलं तयार झालंय। आता आपण तवा गरम करायला ठेवूया। तर इथे मी तवा गरम करायला ठेवला होता, त्यावर आता मी थोडंसं बटर लावून घेत आहे। बटर ऐवजी तुम्ही तेल देखील लावू शकता। आता बटर छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक पळी जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते यावर घालायचं आहे। याला अजिबात हलवायचं नाही, फक्त बॅटर आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे। आपोआपच त्याचा छान असा शेप येतो आणि यावर झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपल्याला 1 ते 2 मिनिटच ठेवायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता किती छान असं याला बबल्स आलेले आहे आणि छान असं फुगलेलं आहे। अगदी छान असे पॅनकेक घरीच आपण बनवू शकतो। आता याला पलटी करून घ्यायचं आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे। केळी घातल्यामुळे याला खूपच छान असा कलर येतो आणि टेस्ट देखील येते। आता याला थोडंसं प्रेस करून आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपले पॅनकेक तयार असतात। इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान असं आपले पॅनकेक तयार झालेला आहे। अगदी झटपट मिनिटांमध्ये बनतात, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा बनवून बघा। केक बनवणं थोडंसं कठीण वाटत असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही अगदी झटपट हे पॅनकेक बनवून बघा। अगदी केक सारखीच याची टेस्ट लागते आणि झटपट बनतात। केक बनवायला तरी वेळ लागतो आणि तो परफेक्ट नेहमीच बनत नाही, परंतु हे पॅनकेक कधीही बिघडत नाही आणि अगदी स्वादिष्ट आणि झटपट असे तयार होतात। त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आता याचप्रमाणे मी सर्व पॅनकेक तयार करून घेत आहे। अगदी छान फ्लफी आपले पॅनकेक तयार होतात। या पद्धतीने तुम्ही एकदा बनवून बघा। आता सर्व पॅनकेक मी या पद्धतीने बनवून घेतलेले आहे। आता ह्या तयार पॅनकेकवर आपल्याला बटर घालायचं आहे आणि मध देखील घालायचं आहे, परंतु आता नव्हतं त्यामुळे मी घातलेलं नाही। आता हे बघा तुम्ही किती छान असे दिसतंय। मी तुम्हाला तोडून देखील दाखवते। अगदी छान फ्लफी असे तयार झालेले आहेत। अगदी केक प्रमाणेच याची टेस्ट लागते। अगदी झटपट बनतात, त्यामुळे नक्की एकदा बनवून बघा आणि माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद।